शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आजचं लोडिंग चाललेलं आहे 22 ऑगस्ट 2026ला तुफान पावसात. श्री राजेंद्र संभाजी एकतपुरे शिक्षक आहेत. अकलूज माळवाडीसाठी लोडिंग चाललेलं आहे. सरांनी आपल्याकडे मलेशियन ग्रीन डॉर पण नारळ घेतला आहे. बुटकी जात आहे. लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू द्या. बघू शकतो तुफान पावसात लोडिंग चाललेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी. 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. रोपं जी आहेत ही बुकिंगनंतर आपल्याला घरपोच होतात. रोपाची किंमत 400 रुपये. ही जी रोपं आहेत 1.5 वर्षाचं रोप आहे. लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू द्या. महाराष्ट्रात आपल्या 700 बागा लागलेल्या आहेत. सरांनी इतरही झाडं त्यामध्ये केशर आंबा असेल, व्हरायटी आंबा असेल ही पण रोपं घेतलेली आहेत. तर शेतकरी बंधूंनी शारपड खारपड दलदलयुक्त जमिनीमध्ये येणारं पीक आणि लावल्यानंतर ज्याचं आयुष्यमान 50 वर्षे असणार असं हे मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ, जो नारळ शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालतो. नारळ लागल्यापासून 7 ते 8 महिन्यात नारळ पाणी आणि 11 महिन्यात खोबरं तयार होतं. आता स्वप्नील एकतपुरे जे त्यांचे पुतणे आहेत, त्याचबरोबर एकतपुरे काकांनी आपल्याकडं 3 महिन्यापूर्वी रोपं लागवड केलेले आहेत. त्यांचेच बंधू त्याचबरोबर सरांनी ह्या वर्षी शिक्षक आहेत. सरांनी ह्या वर्षी नारळ शेती जी आपल्याला कमी मेहनतीमध्ये, त्याचबरोबर गणपामा पिशवी धरा तसं ढकलू नका पुढं, पाऊस जास्त आहे रोपं उपसून येतात, पिशवी धरा. तुफान पावसातील लोडिंग चालले बघू शकतो आपण. तर शेतकरी बंधू आपल्या ज्या 700 बागा महाराष्ट्रात लागलेल्या आहेत, ज्यामध्ये सोलापूर असेल, सोलापूरमध्ये आपल्याला श्री बनसोडे साहेब त्यांची लागवड जी आहे ती सलगर गावात आहे. पोलीस अधिकारी आहेत. 700 नारळ दिला होता. तिथं नारळ शेती सक्सेस झाल्या, नारळ उत्पादन चालू झालेलं आहे. त्याचबरोबर दुसरी लागवड जी आहे, दुसरी लागवड आहे ती आपली कुरुल कामतीमध्ये विष्णुपंत माळी काका असतील, धाराशिवमध्ये वैजनाथ माळी असतील, परी वैजनाथमध्ये कनेरवाडीमध्ये गोवर्धन मुंडे काका असतील, अशी सर्व. अण्णा रोप लहान आहे ते बाजूला काढा. बघू शकतो गाडी भरताना आपण स्वतः असल्यामुळे जे रोप खराब वाटते ते बाजूला केलं जाते. शेतकरी जगला तर नर्सरी चालणार, हे आपलं पहिलं नर्सरीचं ब्रीद वाक्य आहे. आज 35 एकरामध्ये नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी. बघू शकतोय अशा प्रकारचं सिलेक्शन करून जे रोप खराब वाटते ते बाजूला केलं जाते. स्वतः बनवलेलं रोपं, स्वतःचे मातृवृक्ष, त्याचबरोबर खात्रीशी रोप, योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपल्याला मिळतं. हा पट्टा उचला इथून, हां उचला, चालू करा. बघू शकतो आपण. प्रवीण दादा हा पट्टा चालू करा, तो तिथेपर्यंत जाईल. हां बघू शकतोय अशा प्रकारची ही जी रोपं आहेत 400 रुपयानं महाराष्ट्रात घरपोच होतात. नर्सरी शासन मान्य आहे. फळबाग योजनेला अनुदानाला बिल मिळतं. आता महाराष्ट्रात ज्या बागा लागलेल्या आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये आपण नावं घेत आहोत. पहिलंच कुरुल कामतीमध्ये विष्णुपंत माळी ननवरे काका, त्याचबरोबर API बनसोडे साहेब, गाव आहे सलगर. परी वैजनाथ कनेरवाडीमध्ये गोवर्धन मुंडे काका असतील, त्याचबरोबर धाराशिवमध्ये निती गावात वैजनाथ माळे असतील, पंढरपूरमध्ये पळशी ह्या भागात पण आपली नारळ शेती उत्पादन चालू झालेली बाग आहे. तर क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड बुटकी जात आहे, ज्याच्यामध्ये नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी अशा प्रकारची जात आहे. तर आता शेतकरी बंधू आपल्याला नारळ शेती एकदा लावल्यानंतर 50 वर्षापर्यंत उत्पादन देणारी जात आहे. लागवड अंतर आहे 20 बाय 20 वरती. आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे 5 फुटाची आणि सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंड आणि थायमेट. फक्त नारळाला आपण मीठ अर्धा किलो वापरायचं, इतर रोपांना मीठ टाकू नका. त्याचबरोबर इतर रोपं म्हणजे सरांनी फळझाडं घेतलेले आहेत त्याला मीठ वापरायचं नाही. फक्त नारळाला अर्धा किलो मीठ, शेणखत, निंबोळी पेंड, थिमेट हे सर्व खड्ड्यात टाकून मातीमध्ये मिक्स करून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि ब्ल्यू कॉपरचे आळवून द्यायचे आहे. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर आपल्याला नारळ शेती एकदा रोप जगलं की आपल्याला पुढचं नियोजन दिलेलं असतं. त्याप्रमाणे शेतकरी बंधूंनी 2.5 ते 3 वर्षात उत्पादन देणारे मलेशियन ग्रीन डॉर्प, स्वतःचे मदर प्लांट, खात्रीशी रोप, योग्य नियोजन, सल्ला मार्गदर्शन आणि अनुदानाला बिल हे मिळत असतं. बघू शकतो आपण अशा प्रकारची रोपं सिलेक्शन करून दिली जातात. खराब रोप वाढते ते बाजूला केलं जाते. योग्य नियोजन, योग्य सल्ला मार्गदर्शन यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.